दिनांक 5 मार्च 2026 यामध्ये एक पोलीस स्टेशनला हजर असताना आम्हाला एक कॉल आला आमच्या DB मधील अंमलदारांचा की बोरता तांड्यापाशी काहीतरी एक विचित्र घटना घडलेली आहे आणि आम्ही तिकडे जात आहे. त्याप्रमाणे आमचे सर्व अंमलदार DBचे आणि बीट अंमलदार अधिकारी त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी जाऊन ज्यावेळेस पाहिलं तर त्या ठिकाणी एक 12 वर्षाचा मुलगा नमूदचा बालक जो आहे तो नेहमी आपल्या उदगीर ग्रामीण हद्दीतल्या एका गावातून एका शाळेमध्ये नेहमी अपडाऊन करत होता आणि नेहमीप्रमाणे शाळा 5:30-5:20च्या दरम्यान सुटल्यानंतर तो येरोळ डॉक्टरच्या समोरच्या चौकामध्ये येऊन थांबला आणि त्याला एक रिक्षावाला येऊन भेटला. रिक्षावाला त्याला विचारलं कुठं जायचं, तेव्हा त्या बालकाने सांगितलं की आम्हाला एका गावामध्ये जायचं आहे आणि त्या पद्धतीने तो बसला आणि त्याच्यामध्ये गेल्यानंतर मात्र बोरदा पाटीच्या आजूबाजूला घेऊन जाऊन एका डोंगरामध्ये त्याने असं कृत्य केलेलं आहे. त्यावेळेस आमच्या त्या मुलाने विचारलं की माझं गाव तिकडं आहे, मला इकडे घेऊन जाऊ नको. पण त्यांनी बहाणा केला की काय नाही, माझे पैसे यायचे त्या एका व्यक्तीकडनं, आपण त्याच्याकडून पैसे आणू. आणि त्याच्यानंतर मात्र जेव्हा कोसाड ठिकाणी डोंगरामध्ये गेल्यानंतर त्या आरोपीने त्या मुलाला खाली उतरलं आणि त्यासोबत एक अनैसर्गिक कृत्य केलं आणि तिथून तो पसार झाला. तसा तो मुलगा जेव्हा आम्हाला माहिती कळाली तेव्हा आम्ही लगेच नमूद ॲटो जो होता तर ॲटो सर्वप्रथम आम्ही ताब्यामध्ये घेतला. ॲटोची पूर्णपणे पाहणी आमच्या DB पथकाने केली. त्याचबरोबर ह्याच्या आरोपीच्या शोधासाठी जवळपास 5 पथके लगेच तात्काळ याच्यामध्ये तयार करण्यात आले आणि ते जाणाऱ्या, कारण आरोपी जो आहे तो आरोपी इथून निघून जाण्याची शक्यता जास्त होती. आरोपी कुठला आहे हे माहीत होतं. पूर्णतः अज्ञात अशी हा केस होती. त्या मुलाला विचारल्यानंतर ते मुलगाही जे ॲटोचं वर्णन त्याला जो असं कृत्य केला त्या माणसाचं वर्णन त्यांनी सांगितलं होतं आणि ते आमच्या DBच्या अंमलदारांनी त्यांच्या लक्षामध्ये घेतलं होतं. त्याचबरोबर पोलीस स्टेशनमध्ये त्या मुलाला त्याच्या वडील वगैरे आले, त्यांची तक्रार घ्यायला आम्ही सुरुवात केली आणि एक दुसरं जे होतं आमचे 2 अधिकारी आणि जवळपास एक 10-15 अंमलदार हे त्या आरोपीच्या शोधासाठी होते आणि शेवटी आरोपी जो आहे वेगवेगळ्या ठिकाणी वापरल्यानंतर आरोपीचा जो ॲटो होता त्या ॲटोकडनं आम्ही पुण्यात गाठलं. पुण्याकडनं आम्हाला नंबर भेटला आणि नंबर भेटल्यानंतर आम्ही पुन्हा त्याची खात्री केली की हा नंबर कोणाचा आहे. त्याच्यानंतर त्या पुण्याच्या व्यक्तीला विचारलं की हा व्यक्ती कोणत्या गावचा आहे, तर त्यांनी सांगितलं कुठं. पण आमच्या DB टीमच्या आमच्या अंमलदारांनी नेमकंच कोणता तो असू शकतो याचे फोटो वगैरे प्राप्त केले आणि त्या मुलाला दाखवले. मुलांनी ते ओळखलं की हाच असण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर लगेच मग आम्ही त्याचं नाव आणि कुठं राहतो आणि कोणता आहे हे आम्हाला कळाल्यानंतर लगेच त्याची आम्ही घरी टीम पाठवली, परंतु तिथून तो पसार झाला होता त्याच्या पत्नीसह. आणि मग आम्ही सगळे पूर्ण ट्रॅव्हल्स आम्ही चेक केल्या तर आम्हाला नळेगाव टी पॉईंटला एका ट्रॅव्हल्समध्ये पाठीमागून शेवटच्या सीटमध्ये बसलेला नमूद आरोपी आम्हाला मिळून आला. त्याला आम्ही पोलीस स्टेशनला घेऊन आलं ताब्यामध्ये आणि ती चौकशी सुरू आहे. नमूद आरोपीला अटक केला असता माननीय न्यायालयाने त्याला 2 दिवसाचा PCR देण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्यामध्ये गुन्हा नंबर 108 याप्रमाणे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे. याच्यामध्ये पोस्को व BNS प्रमाणे BNS प्रमाणे गुन्हा दाखल आहे. नमूद गुन्हा हा तपास जो आहे PSI श्री कुलकर्णी हे करत आहेत. सदर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी आणि ह्याच्यामध्ये आरोपीला पकडण्यामध्ये आणि जास्त शिताफिनी करण्यामध्ये आमचे DB मधील अंमलदार जे आहेत त्याच्यामध्ये नामदेव चेवले, राजकुमार डबेटवार, रवींद्र चिमोले, त्याचबरोबर सचिन नारागुडे आणि संदीप केंद्रे हे जे अंमलदार होते, त्याचबरोबर नाना शिंदे आणि इतर आमचे होमगार्ड सुद्धा याच्यामध्ये यांनी प्रयत्न केलेले आहेत. सदरची कारवाई ही नेहमीच बालकाविषयी असली की गंभीरतेने घेण्यासाठी आमचे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक साहेब श्री अमोल तांबे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व श्री अपर पोलीस अधीक्षक श्री मंगेश चव्हाण साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही याचा हे करत आहोत. DYSP साहेबांनी आम्हाला प्रत्यक्ष घटनास्थळावर येऊन मार्गदर्शन केलेलं आहे. या गुन्ह्यामध्ये सध्या 2 दिवसाचा PCR भेटलेला आहे. आरोपीचा कडे तपास चालू आहे. नमूद आरोपीला ताब्यात घेऊन त्याचे नाव विचारले असता त्याचं नाव जे आहे ते बसवराज कांबळे असं आहे. तो नेहमी पुण्याला असतो पण इथंच उदगीरच्या एका भागामध्ये तो राहणार आहे.